नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? खूप चांगले जेत ना? बरे आहेत. मुलांनो, आता आपली शाळा तर बंद आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं, गडबड धावपळ करत शाळेत पोचायचं, हे सगळं थांबलेलं आहे. पण आपलं शिक्षण काही थांबलेलं नाही. आपण गुगल मीट, झूम ॲपच्या सहाय्याने आपण रोज अभ्यास करत आहोत, शिकत आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमात आपण 10 ऑगस्ट पासून वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत आहोत आणि तुम्हाला ते सगळं खूप आवडतंय, बरोबर ना? हो हा, टीचर. आता चव्हाण मॅडमनी खूप छान लँग्वेज स्टडीचा घटक घेतलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान अगदी प्रतिसादही दिलेला आहे. आता आपला विषय आहे भूगोल. भूगोल विषय तुम्हाला सगळ्यांनाच आवडत असेलच असं मला तरी वाटतंय. आवडतो का? हो बाई, मला खूप आवडतो. मला पण खूप आवडतं. आपण भूगोल मधला धडा दुसरा, पृथ्वीचे अंतरंग या विषयाचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला काही स्क्रीन शेअर करणार आहे, त्यातले फोटो बघायचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि तुम्हाला काय वाटलं, काय समजलं ते मला सांगायचं, बरं का? सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे का मुलांनो? हो टीचर. काय आहे बरं? पृथ्वीचे अंतरंग. बरोबर, पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीचे अंतरंग. बघा हा, यामध्ये आपल्याला पृथ्वीचा गोल दिसत आहे. हा जो निळ्या रंगाचा जो भाग आहे ना, तो आहे पाण्याचा. बरोबर. पृथ्वीचं बाह्यावरण, पृथ्वीचं भूकवच. हा निळा भाग दिसतोय म्हणजे तो पाण्याचा आहे असं कोणतरी म्हणालं. पृथ्वीचा बाह्यवरण काय फक्त पाण्याने भरलेलं नाही बाळांनो. जमीन आणि पाणी, जमीन आणि पाणी या दोन्ही भागांनी हे पृथ्वीचं बाह्यावरण आहे. तुम्हाला माहिती आहे का किती टक्के जमीन आहे आणि किती टक्के पाणी आहे? कोण सांगेल? पृथ्वीच्या पाणी आहे 29% जमीन. 29% जमीन आणि 71% पाणी. अगदी बरोबर, 29% जमीन आहे. बरोबर, अगदी बरोबर सांगितलंय. पृथ्वीवरती 71% भाग हा पाण्याचा आहे आणि 29% भाग हा जमिनीचा आहे. मुलांनो, मागच्या इयत्तांमध्ये आपण खडकांची निर्मिती, ज्वालामुखी आणि भूकंप या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. पण हे सगळे घटक भूपृष्ठाच्या वरचे आहेत, जे आपण पाहू शकतो, जे दृश्य आहे. पण मुलांनो, आज आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगात शिरायचं आहे. पृथ्वीचं अंतरंग कसं असेल, त्याची रचना कशी असेल, याचा अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये करणार आहोत. बघा हा, आजच्या पाठात आपण पृथ्वीची निर्मिती, अंतरंग, अंतरंगाची रचना आणि अंतरंगाची विभाग. मुलांनो, तुम्हाला समोर बघा स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे. कसलं चित्र आहे हे? कोण सांगेल मला? सूर्यमालेचे. हे चित्र आहे सूर्यमालेचे. सूर्यमालेपासून आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर आणखीनही ग्रहांची 8 ग्रहांची निर्मिती झालेली आहे. कोणते आहेत हे ग्रह सांगता येईल तुम्हाला पटापट?
बघूया कोण सांगताय. बुध, बरोबर गुरु, बरोबर गुरु, शुक्र, शनी, आणि नेपच्यून, सूर्य, प्लुटो, युरेनस, नेपच्यून आणि शनी, बरोबर. आता या ग्रहांपैकी या ग्रहांपैकी आपल्याला पृथ्वी या ग्रहाचा अभ्यास करायचा आहे. पृथ्वीची निर्मिती कशी झाली असावी, तर सौरमालेमध्ये ज्या वेळेला सूर्याची सौरमाला म्हणजे सूर्यमाला निर्माण झाली, त्या सूर्यमालेबरोबरच आपल्या पृथ्वी या ग्रहाची निर्मिती झाली. सुरुवातीला पृथ्वी हा उष्ण आणि वायुरूप असा गोल होती. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्याची आणि आणखीन एक भोवती फिरण्याची अशा 2 गती आहेत. पृथ्वी सतत स्वतःभोवती फिरत असते ना. ती स्वतःभोवती फिरत असताना तिच्यामध्ये असलेल्या प्रचंड उष्णतेचं उत्सर्जन झालं आणि हळूहळू ती थंड होत गेली. मुलांनो लक्षात ठेवा, पृथ्वी थंड होण्याची ही जी क्रिया आहे ही पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाली आणि त्यामुळे पृथ्वीचा बाह्य भाग हा हळूहळू थंड आणि घन स्वरूपाचा होत गेला. या बाह्य भागालाच आपण काय म्हणतो, भूकवच. काय म्हणतो आपण? भूकवच, बरोबर. बाह्य भाग थंड झाला, पण अंतर्भागात मात्र अजूनही उष्णता आहे, खूप जास्त उष्णता आहे. आणि ही उष्णता भूपृष्ठाकडून जसं जसं आपण गाभाकडे जाऊ तशी या उष्णतेमध्ये वाढ होत जाते. आता पृथ्वीचं हे जे भूकवच आहे ते थंड होताना त्याची कृती कशी असावी हे आपण एका कृतीतून बघणार आहोत. मुलांनो, तुमच्या घरी आई रोज दूध तापवते. पातेल्यामध्ये हे दूध तापलं तेव्हा दूध सुरुवातीला द्रवस्थितीत असतं. दूध तापवलं, त्याच्यावर झाकण ठेवलं, थोड्या वेळाने जर आपण झाकण काढून बघितलं तर त्यावर आपल्याला काय दिसतं बरं? बघा, दिसतंय का तुम्हाला? पाणी सुटलेलं, पाण्याचे थेंब. पृथ्वी थंड होण्याची क्रिया कशी झाली यासाठी आपल्याला एक कृती बघायची आहे. थोडस दूध पातेल्यामध्ये गरम केलेलं आहे, त्याच्यावर झाकण ठेवलंय. 10 मिनिटांनी झाकण काढलं तेव्हा आपल्याला झाकणावर काय दिसतंय बरं? पाण्याचे थेंब, म्हणजे इथे कोणती दुधाचा प्रक्रिया वाफ लागला झाली? म्हणून. द्रवाला उष्णता दिली तेव्हा त्यापासून वाफेची निर्मिती झाली आणि या वाफेला जेव्हा थंड होऊ दिलं तेव्हा त्यापासून पाण्याच्या थेंबांची निर्मिती झाली. मुलांनो, पृथ्वीच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं बरं. पृथ्वी सुरुवातीला उष्ण असा वायू गोल होती. कालांतराने ती थंड होत गेली आणि तिचं नंतर द्रव अवस्थेमध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर पुन्हा थंड होता होता या द्रव अवस्थेचं घनीभवन होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची म्हणजे भूकवचाची निर्मिती झाली. पृथ्वीचं अंतरंग आता आपण म्हटलं की खूप उष्ण आहे, पण पृथ्वीच्या अंतरंगात आपण जाऊ शकतो का रे बाळांनो? नाही, आपण जाऊ शकत नाही. बरोबर, आपण पृथ्वीच्या बाह्य भागावर म्हणजे भूकवचावर राहतो, पण अंतर्गत भागात काही आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही. आणि म्हणून पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी भूशास्त्रज्ञांनी काही भूगोलाच्या काही घडामोडींवरून अनुमान काढले. पहिलं म्हणजे काय, तर ज्वालामुखी. ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या काही गोष्टी. ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणते पदार्थ बाहेर पडतात माहिती आहे का तुम्हाला? बरोबर, पाण्याची वाफ, हो, आणि वायू, वायू, राख. बरोबर बरोबर. हा,
या ज्वालामुखीतून अतिशय तप्त, अतिशय उष्ण असा लाव्हारस, पाण्याची वाफ, वायू, राख असे अनेक पदार्थ बाहेर पडतात. त्यापैकी आपल्याला चित्रात दिसतंय बघा मुलांनो, हा लाव्हारस तप्त आणि प्रवाही आहे, म्हणून तो बघा वाहत वाहत चाललेला आपल्याला दिसतोय. हा लाव्हारस जमिनीवर किंवा भूपृष्ठावर आल्यावरती लांबवर वाहत जातो आणि हा अतिशय उष्ण असल्यामुळे यावरून भूशास्त्रज्ञांनी अंदाज काढला की पृथ्वीचं अंतरंग हे खूप उष्ण असावं. आता हे दुसरं चित्र आहे. कसलं चित्र आहे? भूकंप लहरी. पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या घडामोडींमुळे या भूकंप लहरी पृथ्वीवर येतात आणि त्यामुळे जमिनीला तडे जातात. त्यानंतर खाणीमध्ये वेगवेगळ्या खनिजांच्या शोधासाठी जेव्हा खूप खोल खाणी खणल्या जातात तेव्हा जसजसं खाली खोल जावं तसतसं तापमानामध्ये वाढ होत जाते. यावरून भूशास्त्रज्ञांनी हे निश्चित केलं की पृथ्वीचं अंतरंग कसं असेल तर उष्ण असेल. त्यानंतर केवळ अभ्यासासाठी म्हणून पृथ्वीच्या भूपृष्ठावर विंधन छिद्रे पाडली गेली आणि यातून सुद्धा आपण पृथ्वीचा अंतर्भाग हा खूप तप्त किंवा उष्ण असावा असे अनुमान काढले गेले. आता आपण बघूया पृथ्वीच्या अंतरंगाची रचना. समोरच्या चित्रामध्ये आपल्याला भूपृष्ठापासून ते भूकेंद्रापर्यंतचे 3 प्रमुख थर दिसत आहेत. पहिला थर आहे भूकवच, दुसरा थर आहे प्रावरण आणि तिसरा थर आहे गाभा. आता या थरांची रचना बघण्यासाठी आपण एक कृती करूया. मातीचे 3 गोल करून घ्या. यामध्ये या पिवळ्या मातीच्या गोलाची वाटी तयार करा. या वाटीमध्ये छान आपण अगदी आई तुमची मोदक करण्यासाठी जशी वाटी तयार करते ना त्याप्रमाणे ही खोलगट वाटी तयार करा. त्यामध्ये लाल रंगाचा मातीचा गोल टाकून त्याला पिवळ्या रंगाने व्यवस्थित लपेटून घ्या. त्यानंतर आपल्याला जो निळ्या रंगाच्या मातीचा गोल आहे त्या गोलाची सुद्धा तशीच पण थोडी मोठी वाटी तयार करायची आहे. छान मोठी वाटी तयार करून घेतल्यानंतर मुलांनो आपल्याला आपण आधी तयार केलेला जो पिवळ्या मातीचा गोल आहे ना तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित लपेटून घ्यायचं आहे. आता हा आपला पृथ्वीचा गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला पृथ्वीचं अंतरंग पाहायचं आहे. त्यासाठी या गोलाचा बरोबर मधून एक उभा छेद आपल्याला घ्यायचा आहे. हा गोल मधोमध कापायचा आहे. बघा हा गोल कापल्यानंतर आपल्याला काय बरं दिसत आहे? बघा पृथ्वीची अंतरंगाची रचना इथे आपल्याला दिसत आहे. पृथ्वीचे 3 थर भूकवच, प्रावरण आणि गाभा असे 3 थर आपल्याला यामध्ये अतिशय स्पष्टपणे दिसत आहेत. मुलांनो ही कृती तुम्ही घरी करून पाहायची आहे. आपण जे थर पाहिले
पहिला थर आहे भूकवचाचा, दुसरा थर आहे प्रावरणाचा आणि तिसरा थर आहे गाभ्याचा. भूकवचाचे 2 थरामध्ये विभाजन होते, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. प्रावरणाचे सुद्धा 2 थरात विभाजन होते, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. निम्न प्रावरण. आणि गाभ्याचे कोणते 2 थर होतात सांगा? बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. बाह्य गाभा अंतर्गाभा. आणि अंतर्गाभा. मुलांनो, आता आपण सगळ्यात वरचा थर भूपृष्ठाचा, भूकवचाचा, त्याच्याविषयी माहिती घेऊया. हा वरचा थर घनरूप आहे. मगाशीच आपण पाहिलं की पृथ्वी हळूहळू थंड होत गेली आणि तिचा हा भूपृष्ठाचा थर घनरूप होत गेला. मात्र या थराची जाडी सर्वत्र सारखी नाही. ही सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर एवढी आहे. आपल्याला या आकृतीमध्ये हिरव्या रंगाचा पर्वत श्रेणीचा खंडाचा भाग दिसत आहे आणि हा निळ्या रंगाचा भाग कसला आहे बरं? पाण्याचा. पाण्याचा भाग. बरोबर. पर्वत श्रेणीच्या खाली जवळजवळ 40 किलोमीटर एवढी भूकवचाची जाडी आहे, तर सागर पृष्ठाखाली ही जाडी 10 किलोमीटर पेक्षाही कमी आहे. मात्र जसजसं अंतर्भागात जावं तसतसं खोलीनुसार तापमानात वाढ होत जाते. ही वाढ 1 किलोमीटर खोलीला 30 अंश सेल्सिअस इतक्या प्रमाणात होत असते. मात्र भूकवचाच्या नंतरचा जो थर आहे प्रावरण, या प्रावरणामध्ये तापमानाच्या वाढीचा प्रमाणामध्ये थोडी घट होते. पुन्हा गाभा क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तापमान वाढीच्या प्रमाणात वाढ होते. पृथ्वीचं जे केंद्रस्थान आहे अंतर्गाभा, त्या ठिकाणी सर्वात जास्त तापमान म्हणजे 5500 ते 6000 अंश सेल्सिअस एवढं तापमान आहे. मुलांनो, हे तापमान जवळजवळ सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके आहे. म्हणजे सूर्यावर जेवढं तापमान असेल तितकंच प्रचंड तापमान पृथ्वीच्या केंद्रस्थानी आढळून येते. आता आपण बघूया भूकवचाचे 2 भाग. मगाशीच तुम्ही मला सांगितलं खंडीय, महासागरीय म्हणजे जमिनीचा भाग आणि महासागराचा भाग. आता या 2 कवचांची माहिती आपण घेऊया. खंडीय कवच हा भूकवचाचा पहिला थर आहे, तर महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर आहे. खंडीय कवच हे प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेलं आहे, त्यालाच सियाल असे म्हणतात. तर महासागरीय कवच हे सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संयोगातून बनलेले आहे, याला सायमा असे म्हणतात. खंडीय कवचाची घनता ही 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. लक्षात ठेवा मुलांनो, घनतेचं एकक हे ग्रॅम घनसेमी आहे. महासागरीय कवच याची घनता 2.9 ते 3.3 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. आता खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या जाडीमध्ये सुद्धा फरक आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी ही 30 किलोमीटर आहे, तर महासागरीय कवचाची सरासरी जाडी ही खूप कमी 7 ते 10 किलोमीटर इतकी आहे. खंडीय कवचामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट या खडकाची निर्मिती होते आणि महासागरीय कवचामध्ये बेसाल्ट आणि गॅब्रो या खडकांची निर्मिती होते. आता आपण बघूया प्रावरणाचा भाग. प्रावरणाचे किती थर आहेत बरं? 2 थर आहेत. कोणते कोणते आहेत? उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. उच्च प्रावरण या प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात, कारण हा जो थर आहे हा अतिशय प्रवाही आहे. या प्रावरणाच्या थरामध्ये शिलारसांच्या कोटी आहेत. जवळजवळ 100 ते 200 किलोमीटरच्या थरामध्ये
या ठिकाणी प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात आणि त्यापासून लाव्हा रसाची निर्मिती होते. त्यामुळे लाव्हा रसाचं स्थान हे उच्च प्रावरण आहे. ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळी या थरातला शिलारस हा पृथ्वी पृष्ठावर येतो आणि हा जो शिलारस पृथ्वी पृष्ठावरती प्रवाही स्वरूपात असल्यामुळे खूप लांबपर्यंत वाहून जातो. हा जेव्हा थंड होतो तेव्हा त्यापासून अग्निजन्य खडकांची निर्मिती होते. मुलांनो, या उच्च प्रावरणाच्या थरातच भूकंपाची केंद्र सुद्धा आढळून येतात. भूपृष्ठापासून जवळजवळ 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणाच्या या थराला सुरुवात होते. या अंतर्गत हालचाली आता बघा, या भूपृष्ठाच्या या थरामध्ये खडकांमध्ये ताण निर्माण होतात, दाब निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठ काही वेळा वर उचलले जाते, काही वेळा ते खालीही खचते. त्यामुळे भूपृष्ठावर आपल्याला पर्वत आणि द्रोणींची निर्मिती झाल्याचे आढळून येते. भूकंप, ज्वालामुखी यासारख्या घडामोडी घडून येतात कारण या थरामध्ये तापमान हे 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस इतके जास्त आहे. उच्च प्रावरणाच्या थराची जाडी ही 2400 ते 2900 किलोमीटर इतकी आढळून येते. आणि ह्या उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण हा संपूर्ण जो प्रावरणाचा थर आहे याची एकूण खोली 2870 किलोमीटर असावी असा भूगोल शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सांगा बघू, प्रावरणाच्या या थराची खोली किती आहे? उच्च आणि निम्न. 2870 किमी. बरोबर, 2870 किलोमीटर इतकी या प्रावरणाची एकूण खोली आहे. आता आपण या खोलीनुसार आणखीन एक गोष्ट घडते. खोली वाढली की त्याची घनताही वाढते. निम्न प्रावरणाची घनता ही थोडी अधिक आहे. 5.7 ग्रॅम इतकी निम्न प्रावरणाची घनता आहे. आपण आताच पाहिलं की खोलीनुसार घनतेची वाढ होते. उच्च प्रावरणामध्ये या थराची घनता ही 4.5 ग्रॅम घनसेमी इतकी होती आणि निम्न प्रावरणामध्ये ही घनता किती आहे? 5.7 ग्रॅम घनसेमी. मला सांगा, घनता कोणत्या एककामध्ये मोजतात? मी आताच सांगितलं ग्रॅम व तुम्हाला. घनसेमी. बरोबर, ग्रॅम घन ग्रॅम घनसेमी या एककामध्ये घनता मोजली जाते. प्रावरणाच्या नंतरचा तिसरा थर आहे गाभा. मुलांना, आपल्याला या आकृतीमध्ये बघा 3 थर दिसत आहेत: भूकवच, प्रावरण आणि गाभा. गाभा हा भूपृष्ठापासून जवळजवळ 2900 किलोमीटर खोलीच्या खाली आढळून येतो. प्रावरणाच्या खाली असलेल्या थराला सुरुवात झाली की हा थर पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा सगळा भाग हा गाभा या थरामध्ये येतो. गाभ्याची जाडी ही 3471 किलोमीटर इतकी आहे. गाभ्याचे 2 भाग आहेत बघा, दिसतायत आकृतीमध्ये आपल्याला. गाभ्याचे 2 भाग कोणते आहेत? बाह्य गाभा, अंतर्गाभा. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. बरोबर, हे 2 आहेत गाभ्याचे भाग. आता आपण या 2 भागांचा थोडासा अभ्यास करूया. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. दुसरा जो थर होता प्रावरण, प्रावरणाच्या खाली बाह्य गाभ्याला सुरुवात होते आणि बाह्य गाभ्याचा थर संपला की त्याच्यानंतर अंतर्गाभ्याला सुरुवात होते. जवळजवळ 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंतचा हा थर बाह्य गाभ्याचा आहे. तर 5150 ते 6371
किलोमीटर खोलीपर्यंतचा हा थर अंतर्गाभ्याचा आहे. बाह्य गाभा हा द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात आहे. अर्धद्रव म्हणजे काय मुलांनो? पूर्ण द्रवही नाही आणि पूर्ण घनही नाही. मग हे स्वरूप कोणतं? तर आपल्या घरामध्ये बघा मध आहे. मध पाहिलंय का तुम्ही? हा. मध कसं असतं? फार द्रवही नाही, पातळही नाही, फार घट्टही नाही. त्यामुळे या स्वरूपामध्ये बाह्य गाभ्याचा हा थर आढळून येतो. मात्र अंतर्गाभा हा घनरूप आहे. कारण वरील सर्व थरांचं वजन जे आहे, दाब जो आहे, हा या अंतर्गाभ्यावर पडतो. त्यामुळे अंतर्गाभा हा घनरूप स्वरूपात आढळून येतो. बाह्य गाभ्याची घनता ही सुमारे 9.8 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. तर अंतर्गाभ्याची घनता ही सुमारे 13.3 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. बाह्य गाभ्यातलं तापमान खूप जास्त म्हणजे किती 5000 अंश सेल्सिअस इतकं आहे. तर अंतर्गाभ्याचं तापमान हे 5500 ते 6000 अंश सेल्सिअस इतके आहे. अंतर्गाभ्याचं तापमान हे कोणाप्रमाणे आहे? मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात आहे का? अंतर्गाभ्याचं तापमान हे कोणाप्रमाणे आहे? कुठे आहे एवढं तापमान? अंतर्भागात. बरोबर, अंतर्गाभामध्ये आहे. हे तापमान सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके आहे. म्हणजे सूर्याकडे जितकं तापमान आहे, सूर्याच्या पृष्ठीय भागावर जेवढं तापमान आहे, तेवढंच प्रचंड तापमान अंतर्गाभ्याचे आहे. बाह्य गाभ्यामध्ये प्रामुख्याने लोह खनिजाचं प्रमाण जास्त आहे आणि अंतर्गाभ्यामध्ये लोह आणि निकेल या दोघांचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्याला निफे असं म्हटलं जातं. बाह्य गाभा हा द्रवरूप किंवा अर्धद्रव स्वरूपाचा असल्यामुळे या गाभ्यामध्ये प्रामुख्याने ऊर्ध्वगामी प्रवाहांची निर्मिती होते आणि हे प्रवाह भूपृष्ठापर्यंत भूकंप लहरीच्या स्वरूपामध्ये प्रवास करतात. हे चित्र आहे चुंबकावरणाचे. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये असलेलं प्रचंड तापमान किती 5500 ते 6000 अंश सेल्सिअस आणि बाह्य भागाचे 5000 अंश सेल्सिअस तापमान, या दोन्ही तापमानातल्या फरकामुळे या थरामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाहांची निर्मिती होते. पृथ्वी तर सदैव स्वतःभोवती फिरते आहे. तिची जी परिवलनाची गती आहे त्यामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे सर्पिलाकार गती प्राप्त होते आणि या प्रवाहांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होते. विद्युत प्रवाह निर्माण झाले की त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते आणि हे चुंबकीय क्षेत्र केवळ अंतर्गाभ्यापुरते मर्यादित न राहता ते पृथ्वी ग्रहाच्या बाहेर एक प्रकारचं संरक्षित आवरण तयार करतं. जे आवरण अतिशय महत्वाचं कशासाठी? तर सूर्याकडून येणारी प्रचंड तप, प्रचंड उष्ण अशी जी लहरी आहे, जी किरण आहेत, त्याला आपण सौरमात असं म्हणतात. या सौरमातापासून पृथ्वीचे संरक्षण करण्याचं काम हे चुंबकावरण करतं. जर चुंबकावरण नसतं तर पृथ्वीच्या सभोवताली आपल्यासाठी असलेलं संरक्षित असं ओझोनचं जे थर आहे, या थराला पृथ्वीच्या प्रचंड उष्णतेमुळे हानी पोहोचली असती. आणि म्हणूनच चुंबक आवरण हे अतिशय महत्वाचं आवरण आहे. कोणतं आवरण अतिशय महत्वाचं आहे बाळांनो? चुंबकीय आवरण. चुंबकीय आवरण. चुंबकावरण. काय शब्द आहे? चुंबकावरण. चुंबकावरण. आता आपण संपूर्ण पाठाचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला पाठ कळलाय का बाळांनो? हो. हो बाई. हो बाई. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. मला एकेकाने छान छान अशी उत्तरं द्यायची आहेत. मुलांनो,
पृथ्वीची निर्मिती कोणापासून झाली? सौरमालेवर सूर्यापासून सूर्यापासून पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून झाली. बरोबर. सूर्यापासून सौरमालेची निर्मिती झाली आणि त्याबरोबरच पृथ्वीची सुद्धा निर्मिती झाली. सुरुवातीला पृथ्वी कोणत्या स्वरूपात होती? कोण सांगेल? उष्ण आणि वायू अशा गोळ्याच्या स्वरूपामध्ये सुरुवातीला पृथ्वी होती. पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया ही कुठून कुठे झाली असावी? बाह्य भागाकडून अंतर्भागाकडे. बरोबर. भूपृष्ठाकडून अंतर्गत भागाकडे म्हणजे बाह्य भागाकडून अंतर्भागाकडे पृथ्वी थंड होण्याची क्रिया झाली. आता आपण मगाशी बघितलं की पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी भूगोलशास्त्रज्ञांनी कोणत्या गोष्टींचा आधार घेतला? त्यांनी कोणती अनुमानं जी काढली होती, जी अनुमानं कशावरून काढली? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणते पदार्थ बाहेर पडतात सांगता येतील? पाण्याची वाफ. बरोबर. प्रचंड उष्ण असा लाव्हा रस, पाण्याची वाफ, पाणी आणि वायू. बरोबर. पाण्याची वाफ. बरोबर. अग्निजन्य खडकांची निर्मिती कशी झाली बरं? मी सांगू? थंड होतं तेव्हा अग्निजन्य खडकांची. एकेकाने सांगा, गडबड करू नका. कोण सांगेल? बोला, एकाने बोला एका वेळेला. ज्वालामुखीच्या. बरोबर. हा बोल ना. जेव्हा ज्वालामुखी पासून लावा रस बाहेर पडते तेव्हा तो थंड होतो आणि त्याच्यापासून अग्निजन्य खडक ची निर्मिती होते. व्हेरी गुड. शाबास. बरोबर. लाव्हा रस थंड झाला की त्यापासून अग्निजन्य खडकांची निर्मिती झाली. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता मला सांगा, पृथ्वीच्या अंतरंगाचे आपण आता भाग बघितले. कोणते 3 प्रमुख भाग आहेत पृथ्वीच्या अंतरंगात? भूकवच, प्रावरण आणि गाभा. अंतर्गाभा. प्रावरण आणि गाभा. अंतर्गाभा हा गाभ्याचा भाग. त्यामुळे 3 थर. कोणते प्रमुख थर? भूकवच, प्रावरण आणि गाभा. आता मला सांगा, आपण मगाशी आकृती पाहिलं होतं, भूकवचाची सरासरी जाडी. भूकवच सगळ्या ठिकाणी सारखं आहे का रे? नाही. पर्वत श्रेणीच्या खाली त्याची जाडी खूप जास्त आहे आणि महासागराच्या तळाशी त्याची जाडी थोडी कमी आहे. पर्वत श्रेणीच्या खाली भूकवचाची जाडी किती आहे बरं? 30 ते 35. 30 ते 35 एकूण झाली जाडी. 16 ते 46. हा बरोबर आहे. ही सर्व ठिकाणी सारखी नाही, पण पर्वत श्रेणीच्या खाली या भूकवचाची जाडी जवळजवळ 40 किलोमीटर इतकी आहे. आता मला सांगा, सियाल कशाला म्हणतात? लक्षात आहे? सियाल कोणत्या थराला सियाल असं म्हणतात? पहिला थर. भूकवचाचा पहिला थर खंडीय कवच. त्याला सियाल का म्हटलं आहे? त्याच्यामध्ये असलेली मूलद्रव्य कोणती? आपल्याला नावावरून ते लक्षात येतं. सियाल म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 थरांनी हा बनलेला असल्यामुळे त्याला सियाल असे म्हटलेले आहे. आणि भूकवचाचा या दुसऱ्या थराचं नाव आपण काय पाहिलं? महासागरीय कवच. यानंतर येणारा थर कोणता रे? भूकवचाच्या नंतर दुसऱ्या कोणत्या थराला सुरुवात होते? खंडीय कवच. नाही, खंडीय आणि महासागरीय हे 2 भूकवचाचे भाग आहेत ना. मग भूकवचाच्या प्रावरणाला सुरुवात होते. प्रावरण या थराचे 2 भाग पडतात. कोणते 2 भाग पडले बरं प्रावरणाचे? उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. उच्च
आणि उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आता या उच्च प्रावरणाला काहीतरी दुसरं नाव आपण दिलं होतं, आठवतंय? उच्च प्रावरणाचं दुसरं नाव कोणतं बरं? कोणत्या नावाने उच्च प्रावरण ओळखलं जातं बघा, आठवा. आठवतंय का? दुर्बलावरण. काय नाव आहे? प्रावरणाचा हा जो उच्च प्रावरणाचा सर हा अतिशय महत्वाचा आहे, कारण यामध्ये अनेक अंतर्गत हालचाली घडून येतात. आपण मगाशी पाहिलं, शिलारसाच्या कोठी, भूकंपाची केंद्र या महत्वाच्या गोष्टी या थरामध्ये घडून आलेल्या आहेत. आणि म्हणून या थराला आपण काय म्हणणार आहोत? दुर्बलावरण. लक्ष राहिलं का सगळ्यांच्या? आता आपण पाहिलं आहे की पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये ही जी उष्णता आहे ही प्रचंड आहे. ही भूपृष्ठापासून जसजसं केंद्राकडे जावं तसतशी वाढत जाते. आपल्याला या उष्णतेची कल्पना आपण कशावरून घेतली? सूर्याच्या पृष्ठीय तापमानावरून. त्यामुळे प्रत्यक्ष तर आपण अंतर्गत भागात जाऊ शकत नाही, पण विविध पुराव्यांच्या आधारे भूशास्त्रज्ञांनी आपल्याला या पृथ्वीच्या अंतर्गत रचनेविषयीची माहिती दिलेली आहे. आपल्याला ही माहिती सगळ्यांना कळली आहे का व्यवस्थित? मी सांगत आहे. आपल्या पुस्तकामध्ये दिलेली ज्या 2 कृती दिलेल्या आहेत, दूध तापवणे आणि पृथ्वीच्या अंतरंगाची रचना अभ्यासणे, या दोन्ही कृती तुम्ही घरी करून बघायच्या आहेत. शिवाय पुस्तकामध्ये असलेल्या 2 आकृत्या आहेत. पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग दाखवणारा ऊब तक्ता दिलेला आहे आणि अंतरंगाची रचना दाखवणाऱ्या 2 आकृत्या, 2 पूर्णांक 2 या दोन्ही आकृत्या छान सुबक अशा वहीत काढायच्या आहेत आणि पेन्सिलच्या रंगाने त्या आपल्याला रंगवायच्या आहेत. आणि या आकृत्या, हा ऊब तक्ता आपल्या बाईंना दाखवायचा आहे. कुठल्या आकृती? आकृती क्रमांक 2.1 आणि आकृती क्रमांक 2.2 म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखवणाऱ्या या 2, एक उभा छेद आहे आणि एक पृथ्वीचा अंतरंग आहे. या दोन्ही आकृत्या आपल्याला छान वहीत काढायच्या आहेत. आणखीन एक काम तुम्हाला करायचंय, तुम्हाला या सगळ्या घटकांवर छोटे छोटे एका वाक्यात तुम्हाला सर्वांना प्रश्न तयार करता येतात ना? लहान लहान तयार करायचे, त्याची उत्तरं लिहायची आणि तो अभ्यास सुद्धा तुम्ही तुमच्या बाईंना पाठवायचा आहे. चला तर मग, कसं वाटलं आपला आजचा धडा भूगोलाचा? थँक्यू बाई.